छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाचं तापमान झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते देखील विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर उन्हाचा फटका हा शेतकऱ्यांना देखील बसत आहे। मी सध्या कांदा शेतीमध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर कांद्याच्या शेतीला देखील आता उन्हाचा फटका जो आहे तो बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। उन्हाचं तापमान जे आहे ते झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे हे कांदा पीक जे आहे, बीज जे आहे ते देखील आता या ठिकाणी वाळू लागलेलं आहे। कोमजून जे आहे ते उन्हाच्या तापमानाने हे जात आहे, त्यामुळे आता कांदा बीज उत्पादक शेतकऱ्यावरती देखील मोठं संकट जे आहे ते कोसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण उन्हाचा फटका हा सर्वसात शेतकऱ्यांना देखील बसत आहे। एकीकडे पाणी टंचाई आहे, तर दुसरीकडे आता कांदा बीज जे आहेत ते मधमाशा नसल्याने भरलं गेलं नाही, त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट होणार आहे। तर दुसरीकडे आता उन्हाचा फटका जो आहे तो देखील आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्याचं ऊन जे आहे ते 36 अंशापेक्षा अधिक गेलेलं आहे, त्यामुळे याचा सर्वाधिक फटका जो आहे तो आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। जो कांदा आता बीज जे आहे ते भरणीसाठी आलंय, मात्र ते बीज जे आहे ते देखील आता या उन्हाचा कडाक्याने जे आहे ते आता खराब होऊ लागला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो दुहेरी संकटात सापडत आहे। त्यामुळे आता शासकीय सरकारने आता हे कांदा बीज जे आहे ते आता मोठा हमी भाव जो आहे तो जाहीर करून आता कांदा बीज खरेदी करावं अशी मागणी आता शेतकरी वर्गात होत असल्याची पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।